पूर्ण रात्र त्यांनी तिकडे घालवली आणि आज गावासाठी इथे खेळतायत. नक्कीच सुरेश दादा तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. क्रिकेटवरती असलेलं अफाट प्रेम आणि गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे हे जे खरं तर सिद्ध केलं आहे. पहिला चेंडू डॉट आला आहे. अगदी युवा खेळाडूंना खरं तर मार्गदर्शन केलं जात आहे जो सुरेश दादा यांच्या माध्यमातून. खरं तर सगळी युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे आणि आज पुन्हा एकदा त्या युवा खेळाडूंवरती विश्वास स्वतःवरती स्वतः देखील गोलंदाजी करू शकले असते परंतु इथून या गोलंदाजावरती जो विश्वास दाखवला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी विनंती करतोय भास्कर दादा मेंगाल आपण या ठिकाणी संपर्क साधायचा. तेजस संपर्क साधायचा आहे. सचिन आहे गोलंदाजी ट्रॅकवरती बघा. अगदीच 12-13 वर्षाचा हा गोलंदाज आहे. आज जर का आपण विचार केला तर पनसवाडी संघ अगदी सुरेश दादांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. वेगवान चेंडू अगदीच विकेट किपरचा वेग. काय वेग आहे या गोलंदाजाकडं. ही किमी आहे ही खासियत आहे आणि ही खरे तर दादांनी दिलेली ही प्रेरणा आहे खेळाडूंसाठी. घडवले त्या खेळाडूंना प्रत्येक मॅचमध्ये खरं तर काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच असतो. आज स्वतः देखील ते गोलंदाजी करू शकले असते आणि ते बॅटिंग गोलंदाजी देखील स्वतःमध्ये तो विश्वास आहे. पण तो युवा टॅलेंटवरती आपण ज्यावेळेस विश्वास दाखवतो ना तो विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि आज या स्पर्धेमध्ये जो विश्वास दाखवला या गोलंदाजावरती त्यामुळे नक्कीच दादा मनापासून तुमचं धन्यवाद. कारण अशा युवा खेळाडूंना घडवण्याचं एकमेव कारण तुम्ही आहात आणि ते खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. गोलंदाज सचिन हा चेंडू वाईट आला आहे परंतु सुरुवातीचे 3 चेंडू अगदीच अचूक लाईन लेंथवरती फेकले आहेत. एवढ्या कमी वया गटामध्ये या पद्धतीचा वेग पेस आणि प्रत्येक गोष्ट या खेळाडू गोलंदाजाकडे आहे. भन्नाट वेग तेज तरार हा चेंडू फेकला आहे. सचिन नावामध्ये दम आहे. सचिन आपण पाहतोय आपल्या खरं तर नॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून घडलेले प्रत्येक खेळाडू त्यामध्ये या नावाची चर्चा डेफिनेटली होते मित्रांनो. सचिन ज्या खेळाडूचं नाव आहे ना त्या नावामध्ये दम असतो आणि ते सिद्ध करतो. इथून 12-13 वया गटातला हा खेळाडू सचिन 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केले. भन्नाट वेग यॉर्क लाईनचा चेंडू ब्लॉक केलाय परंतु इथून मात्र थोडीशी चूक झाली आहे आणि इथून दुसरीचा प्रयत्न होत होता परंतु OUT बॅट्समन आउट. दखा क्रमांक अजून एक इथून टीम हौशाची बाडी बी टीमला बॅटर आउट. चला नवीन बॅटर मध्येच्या आतमध्ये इंटरेस्ट झाला. बॅट्समन सागर तो गोलंदाजी काय केली जाते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सर आम्ही ब्रदर्स लाईव्हला देखील विनंती करू की या गोलंदाजाची जी एक षटक आहे ना ते आपण नक्कीच यूट्यूबला खरं तर सेंड करा. खरं तर एवढा कमी वयागटामध्ये या पद्धतीचा वेग अचूक टप्पा आणि ज्या लाईनवरती गोलंदाजी केली आहे ती अगदी पाहण्यासारखी राहिली आणि चर्चेमध्ये जरूर राहील हे नाव. आणि येणाऱ्या काही 2-3 वर्षांमध्ये हा जो गोलंदाज आहे ना तो गोलंदाज नक्कीच खरं तर एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. एवढा वेग आहे या गोलंदाजाकडे. एवढा कमी वयामध्ये इतका धाडस आणतात तरी कुठून हे खेळाडू आहेच पाहावं. अजून एक डॉट बॉल आणि इथून हा